नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस, ज्याला आपण धनत्रयोदशी असं म्हणतो. चला तर मग याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्सवाचा आणि संपन्नतेचा सण. या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनाचा वर्षाव करण्याचा या धनत्रयोदशीला दीपावलीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्याबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसा व सोने चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते. चला तर मग आज आपण ह्या धनत्रयोदशीचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया. धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस देखील म्हटले जाते. धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. मुख्यतः व्यापारी आणि शेतकरी यांना हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थ बनवले जातात. कुटुंबातील मंडळी एकत्र येतात आणि आनंदाची दिवाळी साजरी करतात. शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधित अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुदळ, फावडे इत्यादी शेतीच्या संबंधित असलेले सर्व अवजारांची पूजा केली जाते. तर इकडे व्यापारी तिजोरी, हिशोबांच्या वह्या, सोने, नाणे इत्यादी या दिवशी पूजा करतो. बळीराजा शेतात पिकलेल्या धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गूळ, खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच झेंडूची फुले देखील देवाला वाहिली जातात. अंगणात पणत्या लावली जातात. घरात विद्युत रोषणाई केली जाते. गाव आणि शहर सर्वीकडे पणत्या लावून सजवले जाते. सर्व असमान पणत्या आणि रोषणाईने उजळून निघतोच व न्हाऊन निघतोच. या धनत्रयोदशी संबंधित 2 अतिशय मनोव्यक्त कथा आहे. हेमा नावाचा एक राजा असतो. त्याच्या पुत्राचा अकाली मृत्यूचा शाप मिळालेला असतो. या शापनुसार राजाचा मुलगा वयाच्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. राजा व राणी आपल्या मुलाला मिळालेल्या या शापाने दुःखी असतात. धारण करतो आणि राजा महालाकडे येऊन लागतो. मात्र तो जेव्हा राजा महालात सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा यमाचे डोळे सोन्या आणि चांदीने अलंकाराने दिपून जातात. त्याला समोरचे स्पष्ट दिसेनासे होते आणि या कारणास्तव यमाला आपल्या यमलोकी परतावे लागतात आणि राजकुमारचे प्राण वाचतात. तर मित्रांनो, अशी आहे धनत्रयोदशीची पहिली कथा. या दिवसाला यम दीपदान असेही म्हटले जाते. यम दीपदान परंपरा आजही अनेक ठिकाणी पाळतात. याचा विधी थोडक्यात असा आहे. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावतात. दिवाच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला करतात. त्यानंतर त्या दिवाला नमस्कार करतात. असे केल्याने यमदेवता आपला मार्ग बदलते आणि आपल्या अमृत्यू टाळतो असं मानलं जातं. आता जाणून घेऊया धनत्रयोदशी दुसरी कथा. तिचं नाव आहे समुद्र मंथन. महर्षी दुर्वासा यांनी दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी असुर म्हणजेच राक्षस आणि सूर म्हणजे देव यांनी मिळून समुद्रात मंथन केले. तेव्हा त्या समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्यानंतर या समुद्रात मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. 4 हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन जन्माला आला. या 4ही हातातील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्यासाठी काम धन्वंतरी भगवान करतो. म्हणून धन्वंतरीचे या दिवशी पूजन केले जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैदिक मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसाद म्हणून कडुलिंबाची बारीक केलेले तुकडे आणि साखर असे लोकांना देतात. कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली असे मानतात. कडुलिंबाचे दररोज 5 ते 6 पाने सेवन केल्याने सर्व प्रकारच्या व्याधी माणसापासून दूर राहतात असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. ज्या घरामुळे आपल्या जीवनात पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची त्या दिवशी पूजा करतात. येथे धन याचा अर्थ शुद्ध लक्ष्मी असा होतो. मात्र श्रीसूक्त वासू म्हणजेच पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना शुद्ध धनच म्हटले आहे. या दिवशी लोक सोने खरेदी करणे पसंत करतात. या दिवशी सोने खरेदी केल्यास आर्थिक उन्नती होते असा समज आहे. आपण सोन्याऐवजी कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात. शास्त्रानुसार केवळ सोनेच खरेदी करावे असे कुठलेही बंधन नाही. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.